येवला नगर परिषदेमध्ये रणसंग्राम सुरू झालाय। महायुतीसाठी भुजबळ कुटुंब हे प्रचारामध्ये उतरले। येवला नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार विशाखा भुजबळ यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। येवला नगर परिषद निवडणुकीची शहरामध्ये प्रचार सुरू झालेला आहे। या प्रचारात सर्वच राजकीय समीकरणांना वेग आलाय। महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भुजबळ कुटुंब हे थेट मैदानात उतरले आहे। विशाखा भुजबळ या स्वतः प्रत्येक प्रभागात जाऊन जोरदार प्रचार करतायत। याच भुजबळ कुटुंबासोबत अन्यही कार्यकर्ते हे सोबत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। येवला नगर परिषद निवडणुकीमध्ये भुजबळ कुटुंब हे प्रचारामध्ये सहभागी झाले आणि ठिकठिकाणी जात गल्लोगल्ली जात प्रचार हा सुरू आहे। तर या कुटुंबासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। पाहूया। येवला नगर परिषद निवडणुकीमध्ये भुजबळ कुटुंब आता आपल्याला प्रचारामध्ये दिसून येत आहेत। आपल्यासोबत आमदार पंकज भुजबळ, काय सांगाल भाऊ की सर्व कुटुंब प्रचारात लागलंय? हो, आज जे आहे या येवल्यामध्ये भुजबळ साहेबांची जी आहे उनी आपल्याला भासून येते, पण ती उनी थोड्या प्रमाणात काय होईना ती पूर्ण करण्याचं काम जे आहे त्यांनी त्यांच्या आदेशानुसार जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की येवला हे आपलं कुटुंब आहे आणि आपले उमेदवार जे आहेत आपले कुटुंबातील जे आहेत सदस्य आहेत त्यांच्यासाठी आपल्याला त्यात इथं जो आहे प्रचार करणं गरजेचं आहे, त्यांना निवडून आणणं तिथून गरजेचं आहे। तर यामुळे आपण बघत असाल की जे आहे समीर भुजबळ आहेत, शेफाली भुजबळ आहेत, जे आहेत विशाखा भुजबळ हे आणि आम्ही जे आहे सगळीकडे येवल्यामध्ये प्रचारासाठी फिरतोय आणि लोकांचा जो आहे चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे। आपले चांगले उमेदवार जे आहेत आपण दिलेले आहेत आणि लोकांचा विश्वास आहे, त्या उमेदवारांवर विश्वास आहे आणि भुजबळ साहेबांवर सुद्धा जो आहे एकदम दांडगा विश्वास आहे की जी प्रगती या येवल्यामध्ये सातत्याने भुजबळ साहेबांनी केलेली आहे। मी सगळ्या येवलेकरांना हीच विनंती करेल की भुजबळ साहेबांनी आपल्याला विनंती करायला सांगितलेली आहे आणि आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतोय की येणाऱ्या 2 तारखेला घड्याळ आणि कमळ हे जे आहे यशांनी ध्यानात ठेवा आणि जिंकून द्यावे, हीच मी एकूणच बघितलं तर भुजबळ कुटुंब प्रचारात रंगल्याचं चित्र येवला शहरात दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला। भुजबळ ब्रँड येवला नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असा विश्वास विशाखा भुजबळ यांनी व्यक्त केलाय। विशाखा भुजबळ यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। पाहूया। येवला नगर परिषद निवडणुकीच्या महायुतीच्या प्रचाराकरता आता भुजबळ कुटुंब येवला शहरात प्रचाराकरता उतरलेले आहेत। आपल्यासोबत आमदार पंकज भुजबळांच्या पत्नी विशाखा भुजबळ, ताई, भुजबळ कुटुंब प्रचारात उतरले महायुतीचे, काय सांगाल? खरं तर आम्हाला इकडे येण्याची काही गरजच नव्हती, पण साहेब आजारी असल्यामुळे आम्ही इकडे सगळे आलेलो आहोत आणि येवला आमचं कुटुंब आहे। मी दरवेळेस सांगते की आमच्या कुटुंबाचाच भाग आहे, त्यामुळे आम्ही सगळे जण याच्यामध्ये मैदानात उतरलोय आणि आम्ही प्रचार आणि प्रसार मोठ्या पद्धतीने करत आहोत। आता इतकी कामं साहेबांनी केलेली आहे की येवल्यामध्ये सगळीकडे आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। जवळजवळ 100% म्हणलं तरी काही हरकत नाही। आमचे हे 2 उमेदवार आहेत, सुहास भामरे आणि छायाताई, यांना पण तुम्ही विचारलं तर त्यांनाही कळेल की किती सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। साहेब तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत, असं सगळीकडे आम्हाला छान लोकांकडून प्रतिसाद मिळत आहे। काय सांगाल की येवला नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा महायुतीचा झेंडा फडकेल? नक्कीच फडकणार, कारण साहेब असल्यामुळे मला वाटत नाही की तो एक ब्रँड आहे। भुजबळ हा ब्रँड आहे आणि भुजबळ ब्रँड कधीच मागे पडणार नाही। नक्कीच भुजबळ हा ब्रँड असून नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार अशी प्रतिक्रिया विशाखा भुजबळ यांनी दिली आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला। तर येवला शहर आमचं कुटुंब आहे असं शेफाली भुजबळ यांनी सांगितले। त्यांच्यासोबतही बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी, तीही ऐकूया। येवला नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या प्रचाराकरता भुजबळ कुटुंब या मैदानात उतरलेलं आहे। आपल्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पत्नी शेफाली भुजबळ, काय सांगाल ताई की भुजबळांच्या अनुपस्थितीमध्ये भुजबळ कुटुंब नगर परिषदेच्या प्रचारात उतरले? हे सगळे जे तुम्ही बघताय ना, हे सगळे आमचे कार्यकर्ते नसून आमच्या फॅमिली मेंबर्स आहेत सगळे। ज्या वेळेस आम्ही कोणत्याही इलेक्शनला उतरतो त्यावेळेस सगळे हे जण आमच्या बरोबर असतात
आणि आज जर तुम्ही सांगत असाल की भुजबळ साहेब इकडे नाही आहेत, पण भुजबळ साहेब फिजिकली जरी नसतील प्रेझेंट तरी ते मुंबईहून त्यांचं सगळा दृष्टिकोन इकडेच आहे त्यांचा. आज आम्ही प्रत्येक घराघरात पोहोचलेलो आहोत. आम्हाला प्रत्येक विकासाची कामं दिसत आहे की भुजबळ साहेबांनी किती विकास केला एवढ्या वर्षभरात, आणि अजूनही भुजबळ साहेब का पाहिजे या नगर परिषदेच्या इलेक्शनला. कारण का जी क्षमता भुजबळ साहेबांमध्ये आहे की बाबा निधी कुठून आणायचा आणि कोणत्या डिपार्टमेंटमधनं आणायचा आणि कोणती कामं करून घ्यायची त्याचा हा सपोर्ट प्रत्येक उमेदवाराला मिळणार आहे. आणि नगर परिषद असो किंवा आणखीन कोणते इलेक्शन्स असो, भुजबळ साहेब नेहमी आणि सदैव या उमेदवारांच्या पाठी उभे राहतात. आज आम्ही प्रत्येक कुटुंबाचा माणूस प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला ही विकासाची कामं दिसत आहेत, म्हणून खंबीरपणे सगळेजण आमच्या पाठी उभे आहेत. एकूणच बघितलं तर भुजबळ कुटुंब हे घर टू घर असा प्रचार करताना येवला शहरात दिसत आहे. नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला.